श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेक्षकांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, लाडकी बहीण योजना कोर्टात, जाणून घेत संपूर्ण प्रकरण. याआधी चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना, विद्यार्थी शिष्यवृत्ती, सरकारी नोकरी, त्याचप्रमाणे इतर सर्व शैक्षणिक अपडेट्स या सर्वांची माहिती भेटेल. अधिक माहितीसाठी गुगलवर nanafoundation7.com nanafoundation.com या वेबसाईटला सर्च करा. PDF फाईलसाठी नाना फाउंडेशन टेलिग्राम अकाउंट जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे. तर बघूयात सविस्तर बातमी. तर बघा प्रेक्षकांनो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात 1 जुलैपासून लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या अंतर्गत राज्यामध्ये महिलांमध्ये तुफान गर्दी पाहायला मिळालेली आहे. आतापर्यंत 1 करोडहून अधिक महिलांनी याची नोंदणी केलेली आहे. परंतु लाडक्या बहीण योजना याबद्दल आता मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. पहिल्या हप्त्यावर आता मंगळवारी निर्णय येणार आहे. कोर्टात कोणी याचिका दायर केली आहे, त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजना बंद होणार का, त्याचप्रमाणे पहिला हप्ता वेळेवर भेटणार का, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. तर बघता बघता 1 सेकंड लागतो, लाईक करा. भरपूर प्रेक्षकांनी लाईक केलेले, धन्यवाद. तर बघूयात पूर्ण अपडेट. तर बघा प्रेक्षकांनो, लाडकी बहीण योजना बंद होणार का, असा एक मोठा प्रश्न तयार झालेला आहे. कारण राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेविरुद्ध मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. सर्वात मोठी अपडेट, मुंबई हायकोर्टात याच्याबद्दल याचिका दाखल करण्यात आली आहे. मंगळवारी यावर आता तातडीची सुनावणी होणार आहे. लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता स्थगित करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. आता ही याचिका दाखल कोणी केलेली आहे आणि त्यांचं काय म्हणणं आहे हे आपण पुढील काही मिनिटात बघणार आहोत. मुंबईतील चार्टर्ड अकाउंट मुल्ला यांनी ही याचिका दाखल केली आहे. ही योजना म्हणजे सर्वसामान्यांच्या पैशांचा अपव्यय आहे, त्यामुळे स्थगिती द्यावी. यामध्ये अनेक त्रुटी आहेत असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारने काय सांगितलं आणि सुप्रीम कोर्ट काय सांगितलं याची देखील पूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. पात्र अपात्र महिला कुठल्या असतील त्याची पूर्ण माहिती आपण बघणार आहोत. नवी मुंबईतील जे CA आहेत, त्यांचे जे वकील आहेत ॲडव्होकेट ओवेस पेचकर यांनी काय सांगितलेलं आहे आणि याचिकाकर्त्यामध्ये त्यांनी याचिका काय केलेली आहे. या योजनेसाठी टॅक्स भरत नाहीत. याचिकाकर्त्याचे वकील ॲडव्होकेट ओवेस पेचकर यांनी सोशल मीडियाशी संवाद साधला. लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव आणि आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेमुळे 4,600 कोटी रुपयांचा बोजा सरकारवर पडणार आहे. तर लाडका भाऊ योजनेमुळे 10,000 कोटींचा अतिरिक्त बोजा राज्य सरकारवर पडणार आहे. राज्य सरकारवर आधीच 7.80 लाख कोटी रुपयांचे कर्ज असताना देखील करदात्यांच्या जीवावरती राज्य सरकार असल्या योजना आणत आहे. आम्ही देशाच्या विकासासाठी टॅक्स भरतो, अशा योजनांसाठी नाही, असं ॲडव्होकेट ओवेस पेचकर यांनी सांगितलेलं आहे. मित्रांनो, आपण यांच्या म्हणण्याशी सहमत आहात का? कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. त्याचप्रमाणे सुप्रीम कोर्टाने काय सांगितलेलं आहे याची देखील आपण पूर्ण माहिती घेणार आहोत. मंगळवारी आता सुनावणी होणार आहे. 14 ऑगस्टला या योजनेचा पहिला हप्ता दिला जाणार असून त्याआधी या योजनेवर स्थगिती मिळावी ही आमची मागणी आहे. हा एक प्रकारचा भ्रष्टाचार आहे. निवडणुकापूर्वी जसं मतांसाठी पैसे वाटप केलं जातं तसंच हा प्रकार आहे, अशा प्रकारचा दावा पेचकर यांनी केला आहे. आता या प्रकरणावर येत्या मंगळवारी सुनावणी होणार आहे. मित्रांनो, आता सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेतं याच्यावर डिपेंड आहे. सुप्रीम कोर्टाला त्यांनी त्याच दिवशी याचिका केली, त्या दिवशीच निर्णय घेण्याची त्यांनी विनंती केली होती, परंतु सुप्रीम कोर्टाने ती फेटाळलेली आहे. सुप्रीम कोर्टाने असं देखील त्यांना सवाल केला की एवढ्या तातडीने निर्णय का घ्यायचा, अशा प्रकारचा उलटा जबाब त्यांना सुनावलेला होता. त्यामुळे आता ही सुनवाई जी आहे मंगळवारी होणार आहे. तर मंगळवारी काय होईल याची वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देणार आहे. त्याचप्रमाणे तुम्ही फॉर्म भरलाय की नाही कमेंट करा आणि आपल्या खात्यावर 1 रुपया आले की नाही ते कमेंट करा. अशा प्रकारची ही वृत्त आहे. आता सुप्रीम कोर्टवर डिपेंड आहे की ते पहिला हप्ता आपल्याला भेटेल की नाही भेटेल, जो येत्या 14 ऑगस्ट किंवा 19 ऑगस्टला आपल्या खात्यावर जमा होणार आहे. तर वेळोवेळी अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट करा. परत भेटूयात एका नवीन अपडेट सोबत पुढील व्हिडिओत. आपल्याला काय वाटतं, लाडकी बहीण योजना बंद होईल का, सुप्रीम कोर्टाने काय निर्णय घेईल, कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. ओके, ठीक आहे, थँक्यू. स्वामी समर्थ.